वाडा लायन्स वर्सेस देवा प्रतिष्ठान नवीन सामना सुरू होतोय. प्रतिष्ठेसाठी सामना लढत म्हणावी लागेल, कारण की दोन्ही संघांनी या ठिकाणी या स्पर्धेतलं आव्हान जवळजवळ संपुष्टात आलेलं, परंतु निश्चितच एक प्रतिष्ठापणा लावायची आहे आणि प्रतिष्ठेसाठी हा सामना खेळला जातोय म्हणावा लागेल. निश्चितच वाडा लायन्स वर्सेस देवा प्रतिष्ठान. सलामीचे दोन फलंदाज देवा प्रतिष्ठान संघाकडून जयेश आणि हसमुख. हॅलो, सामना सुरू होतोय. सलामीचा वैयक्तिक षटक घेऊन येतोय संयोग केणी, मॅन ऑफ हमरापूर. आणि आता मात्र बघायला मिळतं वाडा लायन्स संघाकडून आपली धुरा सांभाळतो आपला हुकमी एक्का म्हणून जो मानला तो या वाडा लायन्स संघाकडून, तोच संयोग केणी गोलंदाजी मार्गावर प्रस्थान करताना बघायला मिळतो. सलामीचे दोन फलंदाज जयेश आणि हसमुख नावातलेले दोन्ही फलंदाज. निश्चितच या वाडा क्रिकेटमध्ये बघायला मिळालं तर आपलं कीर्तीची खूप मोठी कीर्ती या दोन्ही फलंदाजांची, हसमुख आणि जयेश. तसंच नावातलेला गोलंदाज मॅन ऑफ हमरापूर बंद खेळतोय तो संयोग. आता मात्र सामना सुरू होते. पंचांचा इशारा देतो. पंचांना पहिल्या चेंडूचा मारा होतोय. पॉवर प्रति षटक गोलंदाज संयोग. पहिल्या षटकातील पहिला मारा, राईट आर्म ओव्हर द विकेट. सर हाताने खेळून काढता प्रयत्न, नो फील्ड झोन ट्रॅव्हल झाला. चेंडूचा मिड विकेट क्षेत्राकडे चेंडूचा सीमारेषा पार चौकार. इज द फर्स्ट बाउंड्री फ्रॉम द फर्स्ट ओव्हर. डीजे सुमधुर संगीत ऐकवा. हॅलो, धन्यवाद डीजे. देवा प्रतिष्ठान संघाचा आणि संघ खेळतो आणि देवा भाईंचा गाणं वाजलं गेलंय. पुण्याचा सूर्य चेंडू कोणी फुल गेला. वाईडिश मीडिया डोक्यावरून 6 धावायचं बिग हिट फ्रॉम दिस ओव्हर. बॅक टू बॅक बाउंड्री फ्रॉम दिस ओव्हर. डीजे पुन्हा एकदा सुमंत संगीत. धन्यवाद डीजे मास्टर. पुन्हा एकदा सामन्याकडे परतूयात. दोन चेंडूवर लगातार दोन आघात. पहिल्या चेंडूत चौकार, त्यानंतर षटकार. पुन्हा एकदा संयोग गोलंदाजी मार्गावर प्रस्थान करताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा लॉमचा चेंडू होता. पुन्हा एकदा हळवेचा चेंडू बराच वेळ क्षेत्राशी जातो. चेंडू खाली आणि चेंडू जातो हातात. बघूया निश्चितच नाही या ठिकाणी झेल सुटला गेला. दोन क्षेत्रक्षमध्ये होते. 2 धावा घेण्याची ईर्षा मारत असताना निश्चितच 2 धावा ठिकाणी वसूल केल्या. धावसंख्या 200 वर. धावसंख्या 2 अंकांनी हळूच उसळी घेताना दिसते. सेन्सेक्स ज्याप्रमाणे वाढला जातो त्याप्रमाणे धावसंख्या वाढली गेली आहे. 12 धावावर पोहोचते धावसंख्या. हॅलो, पूर्णांक 3च्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार लागला गेला. त्यानंतर मात्र षटकार आणि षटकांना 2 धावा सुरू केल्या. चांगल्या प्रकारचं क्रिकेट बघायला मिळत आहे. भलंदाजी धुरा आपल्या खांद्यावर घेऊन पुन्हा जयेश पाटील सामना करतोय. संयोग केणी पुन्हा एकदा बॅट चालवून हवेत येऊन बराच वेळ फाईन करत जातो. चेंडू एक्स्ट्रा फाईनच्या क्षेत्रात 1 धाव मिळते जाते. दुसरी धाव होते का बघा. चेंडू चांगल्या प्रकारचा क्षेत्र बघायला मिळते, परंतु चेंडू जातोय सेमीरेषेकडे. 2 धावा पुन्हा एकदा वसूल केल्यात. चांगल्या प्रकारची धावगती बघायला मिळते. 2 धावा बसून झाल्या. धावसंख्या 2ची वधारल्यानंतर पुन्हा एकदा धावसंख्या वधारते 2 अंकांनी. 14 धावा. हॅलो, पूर्णांक 4च्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर लागल्या. 14 धावा. सन्मानासाठी लढत खेळली जाते. बघूया दोन संघाचे. पुन्हा एकदा देवा आणि आत्ता मात्र सुरेख चेंडू अचूक टप्पा. आता मात्र बीट झाला तो जयेश. पूर्णतः चांगलंसं कमबॅक म्हणावं लागेल. संयोग याच्याकडून गोलंदाज संयोग आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी बनावी लागेल. पहिल्या 4 चेंडूवर 14 धावा वसूल झाल्यानंतर पुन्हा एकदा 5वा चेंडू मात्र निधाव जातोय. पुन्हा एकदा तोच गोलंदाज संयोग. आता मात्र षटकातील शेवटचा मारा सामना करतोय पुन्हा एकदा गोलंदाज संयोग. त्याला सामोरं देतोय उजव्या हाताचा फलंदाज जयेश. आता मात्र पुन्हा एकदा बीट झाला चेंडू बघायला मिळतोय. फलंदाज पण होता 4 मिनिटे चीज झाला. षटक मार्गास्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 14 धावा. पुन्हा परत या सामन्याकडे तोपर्यंत सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा सामन्यांचा
धन्यवाद डीजे मास्टर. या आधीचा सामना जर बघायला गेला तर पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या, परंतु आता मात्र सूरज पाटील सर बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये पहिलंच वैयक्तिक जे षटक पॉवर प्लेचं संयुक्त षटक देखील हाताळलं गेलं, त्यामध्ये 14 धावा वसुलीत. काय म्हणावं लागेल, बिनबाद 14 धावा. एक जबरदस्त धावसंख्या खेचली पॉवर प्ले मध्ये, अस्तित्वाची झुंज. खरं नक्कीच फायनल कोण घेतं हे महत्वाचं, त्याबरोबर रेकॉर्ड कोण बनवतं हे महत्वाचं. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू महेश बांबू, एक भेदक मारा, डॉट बॉल. एक जबरदस्त टशनवाली मॅच मात्र पाहायला मिळते. अस्तित्वाची लढ. नक्कीच भूषण बाईटमध्ये म्हटलं तर टॉसच्या वेळेस की 110 धावांचं टार्गेट आणि त्या विद्यमानानं 14 सरासरी पहिल्या षटकात. महेश बाबू मात्र यावेळेस टशन देतोय, संघर्ष करतोय. षटकातील पुढचा चेंडू आता मात्र गोडलेचा चेंडू, सुरेख चेंडू, उसळी घेणारा चेंडू सरळ विसावा घेतला तो यष्टी रक्षकाच्या हातात निर्धावता तो चेंडू. आता मात्र थोडंसं कमबॅक होते दोन्ही फलंदामधून, तू मैं दोन्ही बघायला मिळतं. टशन जी बघायला मिळते इंडिया आणि पाकिस्तानच्या सामन्यामध्ये तशाच प्रकारची टशन आता बघायला मिळते, परंतु दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजमध्ये परंतु सावरून दोन्ही सुद्धा आपल्या बॉलिंगवर प्रस्थान करताना गोलंदाज पुन्हा एकदा त्यांना सामोरं जातोय. उजव्याचा फलंदाज हसमुख. 2 चेंडू नंतर सामन्यातला लढणी लागली जाते. 2 चेंडूवर गोलंदाज हवी ठरतोय. महेश गोलंदाज धूर आपल्या खांद्यावर घेऊन दुसरं वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो महेश. मात्र आता मात्र हेवी झाला तो गोलंदाज. फलंदाजावर पहिल्या षटकात जर बघायला गेलं तर संयुक्तच्या गोलंदाजावर 14 धावा वसूल केले होते. त्यानंतर मात्र महेश षटकातील 30 चेंडूचा मारा करतो. नॉसाईडला जयेश मात्र चकमणी देण्याचा प्रयत्न केला, आता मात्र सरळ खेळून काढला. यॉर्क लाईनचा चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. फील्ड झोनला जो चेंडू नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झालाय. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्रक्षण बघायला मिळते. निश्चित फक्त एक धाव काय रोखू शकणार नाही. धावसंख्येत एका धावाची भर, धावसंख्या एकाने हळूच वधारा करते. आपण 6 वाढतो त्याप्रमाणे 15 धावा बिनबाद 15 धावा. चांगली सुरुवात म्हणायला गेले. 110 धावांचं लक्ष जे मनात ठेवून फलंदाजीला उतरलंय प्रथम नाणेफेक जिंकून. आता मात्र जयेश येतोय बॅटिंग स्टांजला. ब्लॅक स्क्रीन एंड नंबर 2 कडनं गोलंदाजी करतो पुन्हा एकदा तोच महेश. षटकातील 4थ्या चेंडूचा मारा करतो. पहिल्या षटकातील समाप्तीनंतर 14 धावा वसूल केल्या, त्यानंतर मग 3 चेंडू फक्त 1 धाव दिले. पुन्हा एकदा तोच महेश. आणि आता तर सरळ हाताने खेळून काढलाय. नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झाला चेंडू वाईडिश लॉंगांच्या बाहेर. षटकार 6 धावांसाठी. बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं. थँक्यू. नक्कीच गौतम सर, जे संघर्ष जी टशन असते तो मात्र या सामन्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. हमही तो हम क्या, तुम्ही तो तुम क्या. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूकडे वाटचाल करूया. षटकारानंतर पुन्हा एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न. ग्राउंड शॉट कार्पेटच्या साने खेळून काढला चेंडू. निश्चितच निर्धाव जातोय चेंडू. क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे बघायला मिळते. धावसंख्या 21 वर स्थिरावली गेली आहे. पुन्हा एकदा प्रत्येक चेंडूनंतर फलंदाजाला काहीतरी कानमंत्र दिला जातोय. हे मात्र इंडिया आणि पाकिस्तानची मॅच जशी बघायला मिळते त्या प्रकारे टशन बघायला मिळत आहे. आधीच्या चेंडूवर षटका मारला, त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू गेला. निश्चितच बघायला मिळतं दोन्ही बाजूचं पारडं मात्र सुरेख प्रमाणे बघायला मिळते. सूरज पाटील सर, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर आता मात्र ठोसाच ठोसा. निश्चितच आदल्या चेंडूवर षटकार गेला तर त्यानंतर मात्र एक निर्धाव चेंडू. गोलंदाज आणि फलंदाज मात्र फलंदाज जो उत्तर देतोय तो बॅटनं आणि गोलंदाज उत्तर देतो तो चेंडू न देता मात्र तोंडाने. पुन्हा एकदा बघा पुढचा चेंडूचा मारा करतोय गोलंदाज महेश. सामना करतोय जयेश पाटील. आणि आत्ता मात्र सुरेख चेंडू अचूक कोसळी घेणारा चेंडू तो विसावतो यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव जातोय चेंडू. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा खेळ बघायला मिळतोय. खुन्नस बघायला मिळते या ठिकाणी. सूरज पाटील सर बघायला मिळते या सामन्यामध्ये. खुन्नस जबरदस्त. प्रेक्षक म्हणतात आनंद लुटतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर समाप्त झालाय. या 6 चेंडूंमध्ये 4 बॉल डॉट केले ते महेश बांबू यांनी. अतिशय जबरदस्त टोचा टोचा सामना बघायला मिळतोय. अस्तित्वाची लढाई या सामन्यामध्ये. हजारो करोडो प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. कोणाचं अस्तित्व राहणार, कोण जिंकणार सामना, देवा प्रतिष्ठान की वाडा लायन्स. मधुरमय संगीत ऐकूया आणि सामन्यात 3ऱ्या षटकामध्ये परतूया. घाई करायची नो. टीम्स मीटिंग. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावर लागल्या गेल्या त्या
21 धावा बिनबाद 21 धावा निश्चितच चांगली आव्हानात्मक धावसंख्या उभारण्याचा हेतू मनात त्याला तर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, त्याला चोख प्रत्युत्तर आतापर्यंत बघायला मिळतंय. आणि आता मात्र आक्रमक पवित्रा धारण केला तो क्षेत्ररक्षक संघाने. देवा प्रतिष्ठित संघाने एक आक्रमक क्षेत्ररक्षक लावून घेतलाय. वैयक्तिक 2 षटकार आणि चौकाराच्या साहाय्याने फलंदाजी करतो तो जयेश. नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला जातोय तो हसमुख. आक्रमक क्षेत्ररक्षण लावून घेतलंय. नवीन गोलंदाज येतो अरुण. आता मात्र चांगल्या प्रकारे बघायला मिळतं. दोन्ही सुद्धा आपल्या शिरसाड गावातनं खेळताना दिसत आहेत. एकाच टीममध्ये दोन्ही खेळाडू पण WPLच्या अनुषंगाने बघायला मिळतं. दोन्ही सुद्धा प्रतिस्पर्धी. कोण बाजी मारते आणि कोणाला हातात काजी मिळते हे बघणं निश्चित गरजेचं. नवीन क्षेत्ररक्षक या ठिकाणी आतमध्ये एंट्री करतोय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघायला गेला तर 21 धावा फळकावर लागला. बिनबाद 21 धावा. आव्हान निश्चितच मोठं आहे. 110 धावांचा डोंगर रचण्याचा मनसुबा जो मनात गाठला गेला होता तो नाणेफेक जिंकून पहिल्या चेंडूचा मारा. आणि आता मात्र सुरेख चेंडू अचूक टप्पा बीट होतोय. फलंदाज चारही मुंड्याची होतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी बघायला मिळतो. निश्चितच बॅट न उतरण्याची ईर्ष्या मनात असणार आहे, कारण की एक आव्हानात्मक असं धावसंख्या उभारण्याचा हेतू मनात होता. 110 धावांचं ज्याप्रमाणे भाकीत साधलं गेलं होतं ते नाणेफेक जिंकल्यानंतर पुणे तर तोच गोलंदाज. आणि आता मात्र सुरेख फटका मारलाय. निश्चितच नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झाला चेंडू. मिड विकेटच्या क्षेत्रात जातो चेंडू. 2 धावा घेण्याची ईर्ष्या मनात असताना 1 धावा या ठिकाणी मिळते. धावसंख्येत 1ची भर. एका अंकाने धावसंख्या पोहोचली होती ती 22 अंकावर. आता मात्र 2.2च्या समाप्तीनंतर 22 धावा. पुन्हा एकदा जयेश जातो स्ट्राईक एंडला. 2 षटकार आणि एका चौकाच्या साहाय्याने फलंदाजी करतो तो जयेश. महेश बांबे या ठिकाणी एक आक्रमक पवित्रा धारण केला. फलंदाज ज्या ठिकाणी फलंदाजी करतो त्या फलंदाजाच्या जवळ म्हणजे बॅट कुठल्याच प्रकारे उचलून देण्याचा मनसुबा नसणार आहे, कारण की त्या ठिकाणी स्लिप पॉईंटला ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घेतलाय स्वतः महेश बांबे ठिकाणी क्षेत्ररक्षक करताना. आणि थोडासा बदल बघायला मिळतोय. चांगल्या प्रकारचा खेळ बघायला मिळतो. ठिकाणी दोन्ही बाजूने तापमान या ठिकाणी वाढलं गेलंय. टेम्परेचर मात्र दोन्ही बाजूने हाय झालंय. बघूया कुठलं टेम्परेचर या ठिकाणी भारी पडतंय. सूर्यदेवांचं जर बघायला गेलं तर जवळजवळ 36.3च्या सेल्सिअसनं तापमान या ठिकाणी बघायला मिळतंय. आता मात्र नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झालाय. पण एकदा हलक्या हाताने खेळून काढला जयेश पाटील आणि चेंडू. निश्चितच फील्ड झोनला चेंडू 1 धाव मिळते. धावसंख्येत 1ची भर. ज्या क्षणाने क्षेत्ररक्षक लावून घेतलंय त्याप्रमाणे गोलंदाजी केली जाते. म्हणून म्हणजे बघायला गेलं तर गोलंदाजाला साथ मिळते ती क्षेत्ररक्षकाकडून. वातावरण मात्र फुल बघायला मिळतंय. टेम्परेचर दोन्ही बाजूने हाय झाले बघायला मिळतंय. फलंदाजाला आव्हानात्मक धावसंख्या मारण्यासाठी चान्स दिला जातो क्षेत्ररक्षकाकडून. एक हुकमी बघायला मिळते. षटकातील पुढचा चेंडू. आणि आता मात्र खराब चेंडू. त्याला चोख प्रत्युत्तर. 6 धावा. गगनचुंबी षटकार. आतषबाजी ठोक बघायला मिळतंय. डीजे सामन्यामध्ये पुन्हा परतूयात. धन्यवाद डीजे मास्टर. हिंदीमध्ये एक म्हण आहे आ बैल मुझे मार म्हणण्याची या ठिकाणी गत झालेली आहे, कारण की ज्या ठिकाणी आक्रमण केलं होतं ते फलंदाजावर महेश बांबू यांनी आणि त्याला चोख प्रत्युत्तर बॅटीनं चोख प्रत्युत्तर दिलंय. षटकार मारलाय. पुन्हा एकदा तोच गोलंदाज. पुन्हा एकदा खराब चेंडू. नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळते. बघूया वाईडिश लॉंग ऑन कडे चेंडू येतो. लॉंग ऑफ कडे चेंडू येतो. 1 धाव मिळते. दुसरी धावण्याची ईर्ष्या मारत असताना निश्चित 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 धावेने भर. पुन्हा एकदा धावसंख्या 1 अंकाने वाढते. 30 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना जवळजवळ 10ची सरासरी बघायला मिळते. पुन्हा एकदा तोच गोलंदाज सामना करतोय जयेश पाटील. आणि आता मात्र पुन्हा एकदा हवे ते बराच वेळ चेंडू नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक धावतो चेंडू खाली आणि सचिनच्या हातात चेंडू विसावतोय. गडीपास झालाय. धन्यवाद डीजे. घाई करायची. फास्ट. नो वेस्ट टाइम. बी फास्ट. नो वेस्ट टाइम. वेळ खूप कमी आहे. दरम्यान बॉलिंग मार्क गोलंदाज यावेळेस मध्ये 4थं षटक हातासाठी बॉलिंग मार्कवर आपण पाहता येते यावेळेस वाडा लायन्स कडनं. बोलस नेम अमोल. बघूया अमोल बॉलिंग मार्कवर षटक 4थं आपण पाहता येतं.
काय घडी या सामन्याच्या आतापर्यंत पाहिलं 3 षटकं हाताळली गेली. 18 चेंडूचा खेळ झाला. 1 विकेट जयेशला आउट केलं आणि त्यानंतर पाहिलं तर धाव संख्या 30 धावांवर. एक चांगली धाव संख्या. ज्या सरासरी जायचा हवे त्या सरासरी मात्र 3 षटकांमध्ये 30 धावा कव्हर केलेल्या आहेत त्या देवा प्रतिष्ठाननं. बॉलिंग मार्कवर अमोल. वाडा लायन्स निखिल पाटील यांचा संघ देवा प्रतिष्ठान, टीम मालक निखिल पाटील आणि त्याचबरोबर वाडा लायन्सचे टीम ओनर कैलाजी तरे. या व्यास मात्र नाही. नाईस बॉल. लाईन त्यातले गोलंदाजी. इम्प्रेसिव्ह चेंडू हाताळला गेला. डॉट बॉल. हा सामना मात्र इतिहासजनक बनू शकतोय कारण दोन्ही संघांमध्ये टशन आहे. दोन्ही संघांमध्ये ठोशास टोचा, ग्रामीण भाषेमध्ये ज्याला म्हटलं जातं ती टशन देण्याची क्षमता आहे. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू. नाईस बॉल. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. शॉर्ट बॉल चांगल्या पद्धतीनं मिडल केला जातोय. चांगल्या पद्धतीने उंची मारतो. वेळेवर अचूक टप्प्याने मारा करतोय आणि महेश बांबू गेम प्लॅनिंग करतायत. गौतम गंभीर स्टाईलनं मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. खेळाडूच्या समोर मात्र क्षेत्ररक्षण करताय. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. सिली पॉइंटला क्लोज मात्र राहून क्षेत्ररक्षण करतायत महेश बांबू. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. यावेळेस मात्र सुरेख फटका. चांगल्या टॅप केला चेंडू. फील्ड केला तो. 1 धाव मिळते. धाव फलक एका धावाने पुढे सरकताय. 3 चेंडूमध्ये 1च धाव दिली. सुरेख गोलंदाजी. 31 धाव संख्येवर देवा प्रतिष्ठान. धाव संख्या 31. षटकातील अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. नंतर ड्रिंक ब्रेक येणार आहे. 12व्या खेळाडूंनी पाण्याची बॉटल हातामध्ये घेऊन तयार राहायचंय. तर मग षटकातील चौथा चेंडू. बी फास्ट. नो वेस्ट टाइम. नाइस बॉल यार. या वैसे मात्र फर्नीचर बिगड़ाउन टाकला. इसी को कहते हैं टशन. क्या बात है. आमने सामने टशन. यहाँ पे 2 विकेट चपटा ली और बेहतरीन गेम प्लानिंग यहाँ पे बड़ा लाइन की तरफ से महेश बांबू का. जाना होगा हसमुख को इस बार. जावेद मियादाद की यहाँ पे याद आती हुई, यहाँ पे जब मैच हुआ था इंडिया वर्सेस पाकिस्तान का, किरण मोरे ने जो स्टाइल किया था विकेट कीपर के पीछे, वही स्टाइल यहाँ पे होता हुआ. लेकिन मौका सभी को मिलता है. देवा प्रतिष्ठान की भी फील्डिंग आने वाली है. इस बार देखा जाए तो 4 गेंदें हो चुकी है. 4 गेंदों में 1 रन के ऊपर 1 विकेट निकाली है. बेहतरीन गेंदबाजी इस बार अमोल की वाड़ा लाइन की तरफ से. अब नए बल्लेबाज यहां पे आते हुए भूषण, जिन्होंने चैलेंज किया था 110 रन का. 5 सिक्सर कम से कम लगवाने होंगे, बड़े हिट, तभी जा सकते 100 के ऊपर. क्या कर पाएंगे इस बार अमोल. ये जो अगली गेंद रहेगी 5वीं गेंद. 2 गेंदें बाकी है और इस बार कैप्टन के सामने कैप्टन काफी टशन नजर आता हुआ. करारा जवाब यहाँ पे वाड़ा लाइन्स दे रहे देवा प्रतिष्ठान को. कैप्टन को डॉट बॉल करके दुनिया देख रही है, करोड़ों दर्शक देख रही है. लेकिन मैच होते जीतने के लिए, ये मैच जीतना है लेकिन टशन वहां पे काफी है. दिल पे हाथ रखे थामे क्योंकि ये मैच एक हिस्ट्री बनाने वाला है. अब आखिरी गेंद. आगे आने की कोशिश. इस बार फिर से डॉट करके दिखाई गेंद. कैप्टन को यहां पे खामोश रखा. टशन भरा मैच. ड्रिंक ब्रेक आएंगे फिर क्रीज पे ऊपर. तब एक संगीत सुनेंगे. थैंक यू रिजे. और यहां पे 5वीं ओवर शुरू होती पहली गेंद. फास्ट फास्ट जल्द से जल्द फील्डिंग सजाई जाए. मैं काफी सराहना करूंगा अमोल की वाड़ा लाइन के. बेहतरीन यहां पे 4 गेंदें डॉट की और 1 रन देके 1 विकेट निकाली. जो बात की थी भूषण कैप्टन ने देवा प्रतिष्ठान के, लेकिन उस बात को यहाँ पे रोक रहे, उस आवाज को दबोचने की कोशिश महेश बांबू की तरफ से, क्योंकि रनों की रफ्तार को रोक रहे. इस बार बॉलिंग मार्क पर गेंदबाज मनीष, और मनीष की ये पहली गेंद. और यहां पे बेहतरीन सिक्सर लगवा दिया देवा प्रतिष्ठान ने. काफी लंबा छक्का. वीवो सिक्सर.
थैंक यू, गेंद दे दो। बॉल 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 फास्ट, काफी लंबा सिक्सर, जोश के साथ, होश हो तो सिक्स तो जाती है। फास्ट फास्ट। अब इस ओवर की दूसरी गेंद, क्या होगा इस दूसरी गेंद के ऊपर? काफी रोमांचक मैच, काफी दर्शक खुश इस मैच को देखते हुए। कहां तक टारगेट खड़ा कर पाएंगे देवा प्रतिष्ठान? और इस बार देखा था एक तो बेहतरीन शॉट लगवा था, इस बार डीप लॉन्ग ऑफ में गेंद को फील्ड किया, अच्छी फील्डिंग, और हालांकि 2 रन तो बटोर लिए। इस 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ देवा प्रतिष्ठान का 39 रन। अभी भी इस ओवर की 4 गेंदें बाकी है। अब तक देखा जाए तो 26 गेंदों में 39 रन, 2 बड़े हिट जयेश के, उसके बाद और यहां पे बेहतरीन गेंदबाजी, विकेट निकाली। और यहां पे टीम ओनर के बारे में मैं कहता हूं बेहतरीन, यहां पे जिन्होंने सपोर्ट किया WPL लीग को, वाड़ा लायंस के टीम ओनर कैलाश जी तरे साहब, कुणाल जी सालवी साहब, हेमंत जी, देवा थोरात साहब, इनकी टीम है वाड़ा लायंस जो फील्डिंग कर रही है। और देवा प्रतिष्ठान के टीम ओनर है निखिल पाटिल साहब। एक बेहतरीन सहयोग श्री बालाजी चैंपियन टीम ओनर, श्री बालाजी ग्रुप वाड़ा स्ट्राइकर के टीम ओनर मिथुन नाइक साहब, योगेश पाटिल साहब, अभिनव पैंथर टीम ओनर मिलिंद देशमुख साहब और अमोल पाटिल साहब, एवी वॉरियर टीम ओनर आतिश पाटिल साहब, वैभव ठाकरे साहब। और इन्होंने इस ग्राउंड को भी यहां पे बेहतरीन सपोर्ट किया है। और देखा जाए तो सारंग चैंपियन के टीम ओनर कल्पेश ठाकरे साहब, वैभव भोईर साहब, योगेश पाटिल साहब, महेश ठाकरे साहब, श्री गणेश जी 11 वाड़ा के टीम ओनर संतोष पाटिल साहब, हेमंत सावरा साहब, कल्पेश जी पस्टे साहब, वैभव ठाकरे साहब, डॉक्टर समीर किस्मतराव साहब, और कोच चैलेंजर महेंद्र सौबल साहब, रवि पांड्रे साहब, अंकुश ठाकरे साहब, स्वप्निल कतारे साहब, और श्री बालाजी रॉयल टीम ओनर किशोर वेखंडे साहब। इन सभी ओनर्स ने काफी सहयोग दिया। हालांकि फाउंडेशन अच्छा हो तो बिल्डिंग अच्छी बनती है, तो यहाँ पे जिन्होंने बेहतरीन इस WPL को खड़ा करने में सहयोग दिया है टीम ओनर्स ने, सभी का मैं धन्यवाद करता हूं। और यहाँ पे बेहतरीन गेंद डाल दी, ना पढ़ सके गेंद को ना खेल सके भूषण, डॉट गेंद हो चुकी। और इस ओवर में आ गए 9 रन और स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन। अभी भी 3 ओवर बाकी है, 40 रन अब तक बना चुके हैं 5 ओवर में 30 गेंदों में। और आगे आंखों देखा गौतम सर। धन्यवाद सूरज पाटिल सर। अगर देखा जाए तो अभी तक 5 ओवर का खेल खत्म हो चुका है। 5 ओवर में लगभग 40 रन आ चुके हैं। और जैसे ही कहा था, जैसे टॉस हुआ था, टॉस के वक्त कहा था 110 रन तक रन बनाएंगे। अभी भी देखा जाए तो 70 रन की ओवर दरकार है। आने वाले 3 ओवर शेष है, 3 ओवर में कितना स्कोर रहेगा वो देखना दिलचस्प होगा, क्योंकि दोनों बाजू से देखा तो टेम्परेचर बहुत हाई हो चुका है। एक आक्रामक फील्डिंग जो लगाया गया है। अगली गेंद का मारा करेंगे, पहली गेंद का मारा करेंगे गेंदबाज अमोल, सामने है बल्लेबाज मयूर, जो कि बड़ी हिट के लिए माने जाते हैं, माहिर है। फुल टॉस गेंद उठा के मारने का प्रयास, शफल किया, पहले ही भाप लिया था। 6 रन के लिए मिड ऑन के ऊपर से जबरदस्त प्रहार होता हुआ 6 रन। थैंक यू। एक काफी बड़ी हिट, ये बंदा है जो दिल में ठान लेता है वो करके ही रखता है, और करके दिखाया इस बार। ना मुंह से यहाँ पे बल्ले से दिखाया है। अगले गेंद फिर से उठा के मारने का प्रयास किया था, अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था, सफल किए थे। यहाँ पे जीत मतलब बल्ले गेंदबाज की हो चुकी है, क्योंकि खराब गेंद था पहला जो उसका फायदा उठाया 6 रन के लिए। उसके बाद एक सम्मान दिया गेंद को, और उसे सम्मान के साथ डॉट बॉल होती हुई। डॉट बॉल अगर देखा जाए टेनिस क्रिकेट में देखा जाएगा तो डॉट बॉल एक विकेट के समान मानी जाती है। अगली गेंद का मारा गया इस ओवर में तीसरी बार गेंदबाजी की धुर अपने कंधों पर लेकर फिर से हम सेकंड गेंद स्क्रीन। अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद नीचे रहती हुई गेंद सीधा विकेट के ऊपर टकराती हुई
देखते रह गए यहाँ पे बल्लेबाज, छोड़ दिया था गेंद को, वाइड जाने का प्रयास कर रहे थे, निश्चित रूप से यहाँ पे सीधा स्टंप के ऊपर आती हुई गेंद, कट स्विंग होता हुआ गेंद और एक विकेट का पतन। डीजे धन्यवाद डीजे मास्टर। नए गेंद की ओर भरेंगे, नए बल्लेबाज कारपेट के सारे खेला है, वाइडिश लॉन्ग ऑफ की तरफ आती हुई गेंद, एक रन आसानी के साथ पूरा किया, जब तक गेंद का थ्रो आ जाएगा आसानी के साथ छोर बदले, एक रन के साथ कुल स्कोर बनता हुआ 47। यानंतरचा होणारा सामना सारंग चॅम्पियन्स वर्सेस बालाजी रॉयल्स। श्री बालाजी रॉयल्स आणि सारंग चॅम्पियन्स दोन्ही संघाच्या संगणकाला निवेदन कृपया नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे, प्लेइंग 11 सादर करायचं आहे आणि दोन्ही संघाच्या संगणकाने निवेदन कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे। पुन्हा एकदा सामन्याकडे वाटचाल करूयात, धावसंख्या वाढली गेली ती 47 अंकावर, पुन्हा एकदा षटकातील शेवटचा मारा, पुन्हा एकदा तोच गोलंदाज आपल्या बॉलिंग मारा प्रस्थान करताना सुरेख चेंडू नो फील्डर झोनला लँड झाला, चेंडू एक धाव मिळते, वाईडिश लॉंग ऑफ कडे जातो, चेंडू लॉंग ऑन कडे जातो, एक धाव मिळते, षटक संपते, स्ट्राईक आपल्या हाती ठेवली जाते। 6 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय। 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या 48, 48 लॉस ऑफ 4 विकेट्स। पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतूयात, तोपर्यंत सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा वळूयात या पुढच्या वाटचालीकडे। काय गुडीज आणि 3 षटकारांना वेदांत इंटरप्राइजेस शिरसाड कैलासजी तरे यांच्याकडनं षटकार हॅट्रिकला 500 रुपयाचं पारितोषिक आणि 6 षटकारांचं रेकॉर्ड करणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक सुबोध वेखंडे यांच्याकडनं। त्याचबरोबर 6 षटकार ठोकणाऱ्या फलंदाजाला वेदांत इंटरप्राइज शिरसाडकडनं 2100 रुपयाचं पारितोषिक। नक्कीच गौतम सर भरगच्च बक्षीस। निश्चितच खेळाडूंना वाव दिला जातोय, दुजोरा दिला जातोय, खेळाडूंना बक्षिसांचा वर्षावला जातोय, परंतु त्या बक्षिसांना गवसणी आतापर्यंत बघायला मिळत नाही जास्त करून। निश्चितच जर बक्षिसाला गवसणी घातली गेली तर मात्र क्रिकेट थोडं वेगळं वळू शकते, क्रिकेटचं वळण वेगळं होऊ शकते। पुन्हा एकदा नवीन षटकाकडे वाटचाल करूयात, पुन्हा एकदा दुसरा चेंडू, आता मात्र शॉर्ट फिरता चेंडू होता, सुरेख चेंडू उसळी घेणारा विसावतोय सरळ, यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव जातो चेंडू, पुन्हा एकदा बीट झालाय, फलंदाज मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु गोलंदाज मात्र हवी होतोय बघायला मिळतोय तो फलंदाजावर। आतापर्यंत येणारा 1 षटक बाकी आणि आता मात्र बघायला गेलं तर 10 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत शिल्लक आहे। 10 चेंडूच्या खेळामध्ये किती धावा वसूल होतात बघणं निश्चित गरजेचं आहे, कारण आता मात्र नो फील्डर ट्रॅव्हल हा चेंडू वाईडिश लॉंग ऑन कडे जातो, चेंडू लॉंग ऑफ कडे चांगल्या प्रकारचं क्षेत्रक्षम बघायला मिळतं। सय्यद क्वीन यांच्याकडे 1 धाव मिळते, दुसरी धाव घेण्यात ईर्ष्या मिळत असताना निश्चितच 1 धाव मिळते, धावसंख्येत 1ची भर। पुन्हा एकदा हळूच एका धावेने धावसंख्या मिळते, अर्धशतक फळकावर लागला गेले, 50 धावा लागला गेल्या त्या धाव फळकावर। पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडूचा मारा करतो गोलंदाज, आता मात्र स्लॉम चेंडू पूल केलाय वाईडिश मिड विकेट कडे आणि चेंडू हातातून निसटलाय, झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल मात्र सुटलाय। नवीन चेंडूचा मारा होतो या ठिकाणी, पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय, 2 धावा वसूल झाल्यात, पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडूचा मारा होतोय आणि आता मात्र दिशाहीन चेंडू पंचांचा भूमितीचा प्रकार एक सादर करताना व्हाईटचा इशारा येतोय। अवांतरीय धावसंख्येत भर पडते, धावसंख्येत 1 अंकाने भर होते, 52 धावसंख्या पडते, अजून सुद्धा 1 षटक शिल्लक आहे। बघूया आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ, 3 का 4 आता
आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. येणाऱ्या फक्त 8 चेंडूमध्ये किती धावा उचलत हे बघणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र शॉर्टमचा मला चांगला चेंडू हवे ते बराच वेळ बघूया आणि झेल या ठिकाणी गडी बाद झाला आहे. सेकंड अटेम्प्टला अटेंड केला आहे आणि आनंद पोटात मावेना जसं आपण गीत सादर होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी महेश बांबू आनंद सादर करतात. प्रत्येक गड्याच्या पतनानंतर या ठिकाणी आनंद साजरा करतात. प्रत्येक फलंदाजाला मात्र या ठिकाणी पूर्णतः हतबल करून सोडले ते महेश बांबू यांनी पुन्हा एकदा षटकार. आतापर्यंत शेवटचा चेंडू मारा शिल्लक बघा. शेवटच्या माऱ्यावर किती धावा वसूल होतात ते बघणं गरजेचं आहे कारण की येणारी 6 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि 6 चेंडूनंतर धावा किती वसूल होतात कारण की 110 धावांचं भाकीत जे मांडलं गेलं होतं नाणेफेकीच्या वेळेस. आणि आता मात्र पूर्णतः बघायला गेलं तर गोलंदाजाने पूर्णतः वर्चस्व मिळवलं या सामन्यामध्ये. आतापर्यंत धावसंख्या 52वर पोहोचली गेली आहे. 7 चेंडूंचा सामना शिल्लक आहे. नवीन फलंदाज येतोय तो नॉन स्ट्राईक एंडला आपली जागा बनवतोय सुनील. भूषण मात्र आता मात्र स्ट्राईक झोनला येतोय. बघूया शॉर्टमचा मारा पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. निश्चितच चेंडू जातो वाईडिश फाईनलीकडे जातो चेंडू. फाईनलीकडून जोपर्यंत चेंडू वळला जाईल 2 धावा घेण्याची ईर्षा आणि चेंडू जातोय जवळजवळ सीमरेषापार. चौकार 4 धावा. 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारणा होते ती 4 अंकांनी 56वर धावसंख्या पोहोचली जाते. WPLचा संग्राम या ठिकाणी मैदानात बघायला मिळतोय. 3,51,000च्या मानासाठी झुंज होते बघायला मिळते. 10 संघांनी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. 10 संघामध्ये बघायला गेलं तर श्री बालाजी चॅम्पियन्स, वाडा स्ट्रायकर्स, एव्ही वॉरियर्स, वाडा लायन्स, अभिनव पॅन्थर्स, देवा प्रतिष्ठान, सारंग चॅम्पियन्स, कोहोज चॅलेंजर्स, श्री गणेशजी 11 वाडा आणि त्यानंतर रॉयल श्री बालाजी रॉयल असे 10 संघ. दोन्ही संघाच्या संघटकांना निवेदन कृपया अभिनव माफ करा श्री बालाजी रॉयल्स आणि सारंग चॅम्पियन्स यानंतर होणारा पुढचा सामना चेंडू पाठवायचा आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. बघा 6 चेंडूमध्ये किती धावा वसूल होत आहेत हे बघणं गरजेचं असणार आहे. आतापर्यंत बघायला गेला तर 56 धावा वसूल झालेल्या आहेत. येणारे 6 चेंडू हे सामन्याचं चित्र प्रस्थापित करणार आहेत. बघूया 6 चेंडू समजेल किती धावा या ठिकाणी वसूल होतात, किती धावा धावसंख्येवर लावला गेला आणि किती धावांचं आव्हान दिलं जात आहे ते येणाऱ्या संघासाठी, फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. बघूयात पुन्हा एकदा वाडा लायन्स संघाला नवीन गोलंदाज येतो अरुण. घाई करायचे, नोट वेस्ट टाइम. शेवटचे 6 चेंडू किती धावा वसूल होत आहेत हे बघणं गरजेचं, कारण की कालच्या सामन्यात बघायला गेलं तर काल इंडियन प्रीमियर लीग IPLच्या सामन्यात बघायला गेलं तर मॅक्सवेल आणि हाशिम आमला यांनी 2 षटकामध्ये 50 धावा कुठल्या होत्या. विजयासाठी 199 धावांचं लक्ष ठेवलं होतं. मुंबई इंडियन्स समोर ते किंग इलेव्हन पंजाब आणि मुंबई संघाने तोडीस तोड ठोसाच ठोसा म्हणावा लागेल. 15.3 षटकामध्ये 199 धावांचं 199 धावांचं लक्ष ते लिलिया पार केलं होतं. त्यानंतर मात्र मुंबई इंडियन्स गुणतालिकेत रंकतालिकेत बघायला गेलं तर टॉपमध्ये पोहोचली गेली ती 10 अंकांनी. शेवटचे 6 चेंडू किती धावा वसूल होत आहेत 6 चेंडूनं बघणं निश्चितच गरजेचं ठरणार आहे, कारण की यामध्ये या सामन्यामध्ये जो आता मात्र सामना सुरू आहे तो वाडा लायन्स वर्सेस देवा प्रतिष्ठान एक प्रतिष्ठेची लढत बघायला मिळते, कारण की दोन्ही संघांचं आव्हान जे आहे ते या स्पर्धेमधील ते जवळजवळ संपुष्टात आलेलं आहे. पुन्हा एकदा एक प्रतिष्ठाची लढत बघायला मिळते. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र दुसऱ्या एंडकडनं गोलंदाजी धूर आपल्या खांद्यावर घेऊन गोलंदाज अरुण. षटकातील पहिला चेंडू स्लो आमचा चेंडू सरळाने खेळून काढला. नो फील्ड झोनला ट्रॅव्हल झाला चेंडू हलक्याने खेळून काढला. एक चांगली कलाई बघायला मिळते. धावसंख्येत 2 धावांची भर या निश्चित होते. चेंडू फेक खराब, कलेक्शन मात्र चांगलं होतं ते बघायला मिळतं. क्षेत्ररक्षक महेश बांबू यांच्याकडनं धावसंख्येत 2ची वधारणा, धावसंख्या 2 अंकांनी हळूच पोहोचली ती 58 धावांना पोहोचली गेली. आता मात्र येणारे 5 चेंडूचा मारा शिल्लक आहे. 5 चेंडूमध्ये किती धावा वसूल होतात हे बघण्याची गरजेचं ठरणार आहे. पुन्हा एकदा सामन्यातील पुढच्या चेंडूकडे वाटचाल करूयात. पुन्हा एकदा तोच गोलंदाज अरुण. वैयक्तिक दुसरा चेंडू पुन्हा एकदा सरळाने खेळून काढलाय. फील्ड झोनला अडवण्याचा प्रयत्न केला तर फलंदाजी, परंतु यश मात्र गोलंदाजापर्यंत आता फलंदाजा परत गेलाय. 2 धावा वसूल झाल्या. तिसरी धाव घेण्यात मनात मनसुबा निर्णय निश्चितच या ठिकाणी 2 धावा वसूल होत आहेत. धावसंख्या पोहोचते 2 अंकांनी 60 अंकावर पोहोचल्या आहेत. आता मात्र बघायला गेलं तर निश्चितच चांगली सरासरी बघायला मिळते. एक आव्हानात्मक धावसंख्या बघायला मिळते. जवळजवळ जर
ज्याप्रमाणे भाकीत सादर केलं होतं 110 धावांचं, त्यामध्ये अजून सुद्धा 50 धावांचं लक्ष दूर आहे. पुन्हा एकदा सरळ हाताने खेळून काढला, नो फील्ड झोन आहे. ट्रॅव्हल्स हा चेंडू फिल्डर झोन पॉईंटकडे जातो चेंडू. एक धाव मिळते, धावसंख्येत 100 पुन्हा एकदा धावसंख्येत 100 વધારણા झाल्यानंतर धावसंख्या अंकाने पोहोचते 61, लॉस ऑफ 5 विकेट्स. आता मात्र फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये किती धावा वसूल होतात हे बघण्याची गरजेचं ठरणार आहे. धावसंख्या मात्र 61 वर पोहोचली गेली. पुन्हा एकदा चौथा चेंडू, सुरेख चेंडू, तितका सुंदरसा प्लेसमेंट, चेंडू तो वन बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. पुन्हा एकदा सुमधुर संगीत ऐकू आणि पुन्हा परत या सामन्यामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धन्यवाद डीजे. धावसंख्या 65 वर पोहोचली जाते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी निर्धाव गेला असता, परंतु 1 धाव मिळते. धावसंख्येत 100 वर. फलंदाज मात्र ते संगणक आहे, त्या संगणकाने आपलं पूर्णतः वैयक्तिक 11 धावांना खेळतोय तो फलंदाज भूषण. संघाचा संगणक एक कडवी झुंज देताना दिसत. शेवटचा मारा, शेवटचं अस्त्र, शेवटचं ब्रह्मास्त्र. सुरेख चेंडू, तितकं सुद्धा प्लेसमेंट, नो फील्ड झोनला ट्रॅव्हल केला चेंडू. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याची ईर्ष्या म्हणत असणार, कारण की 2 धावा निश्चितच पूर्ण झाल्यात. आणि श्री बालाजी रॉयल संघाचा कर्णधार आपली 11 प्लेइंग लिस्ट घेऊन त्वरित यायचंय, फास्ट. पहिली श्री इनिंग बालाजी रॉयल. धन्यवाद सूरज पाटील. पहिल्या इनिंगचा खेळ याकडे समाप्त झालाय. धावसंख्येच्या लागला गेल्या फळकावर 68 धावा. विजयासाठी 69 धावांचं लक्ष. जाऊयात सूरज पाटील यांच्याकडे नाणेफेकीचा कौल होतोय. सूरज पाटील सर. श्री बालाजी रॉयल कॅप्टन, बी फास्ट. श्री बालाजी रॉयल कॅप्टन, फास्ट, नो वेस्ट टाइम. धन्यवाद डीजे मास्टर. टॉस करून घ्यायचा. श्री बालाजी रॉयल घाई करायची आहे, फास्ट टॉस करण्यासाठी यायचंय. श्री बालाजी रॉयल घाई करायची आहे, टॉस करून घ्यायचंय.
तर धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा या वाडा प्रीमियर लीग 2017मध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. देवा प्रतिष्ठान संघ आणि वाडा लायन्स संघ जे दोन हात करतात एकमेकांशी, एक चांगला सामना डोळ्यासमोर येतोय. मी नम्र विनंती करेन श्री बालाजी रॉयल्स संघाचा संघनायक आणि सारंग चॅम्पियन संघाचा संघनायक पण विलंब आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन समालोचन कक्षात किंवा टॉस बॉक्समध्ये आपण जायचं आहे. बॅटिंग मार्कवर येत आहेत दोन हुकमी एक्के, दिनेश राऊत आणि अमोल. ही जोडी मैदानात येते. तर 69 धावांचं भलं मोठं लक्ष देवा प्रतिष्ठान संघानं एक साजेशी धावसंख्या धावफलकावर ठेवली आहे. एक चांगला सामना डोळ्यासमोर येतोय. दोन्ही पंच जे जात आहेत विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न हे दोन्ही पंच आहेत. निश्चित रूपाने दोघांचंही सुद्धा आपण या मायक्रोफोनवरून कौतुक करूयात. तर दिनेश राऊत आणि त्याला साथ दिली जाते तो फलंदाज अमोल. हे दोन तुल्यबळ फलंदाज खेळपट्टीवर आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुनील मात्र सज्जता दाखवतोय. एकंदरीत जर पाहायला गेलो आपण खूप मोठा सामना जो डोळ्यासमोर येतोय. सो हियर वी गो फॉर द सेकंड इनिंग. फर्स्ट डिलिव्हरी. पहिल्या चेंडूवर प्रहार. चेंडू खेळला जातोय. हसमुख पाटील झेल खाली आहे आणि झेल सोडला जातोय. चेंडूवर झेल सुटला गेला आणि एक धाव जी पळून काढली गेली. या एकेरी धावेनं धावफलक ज्याचा श्री गणेशा केला जातोय. धावफलक ओपन केलं जातं. 69 धावांचा पाठलाग करता करता पहिली धाव धावफलकावर येते. 68 धावा मात्र गरजेच्या असतील विजयासाठी. अजून येणारे 47 चेंडू असतील आणि 68 धावा विजयासाठी कराव्या लागतील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुनील सज्जता दाखवतोय. पॅव्हिलियन सिटी एंडकडनं मारा करेल. दुसरा चेंडू हाताळला जाईल. देवा प्रतिष्ठानकडनं मात्र क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत. दिनेश राऊत एक मॅसिव्ह मल्टी हिटर, एक मोठा फलंदाज, एक बाहुबली फलंदाज. जसं सुमित डेकळेला टेनिस क्रिकेटमध्ये बाहुबली बोललं जातं तर त्याच पद्धतीनं एक मोठा ताकदवान फलंदाज दिनेश राऊत बॅटिंग स्टँडवर. सन्मान दिला जातोय. सेल्फ डिफेन्स पॉईंटच्या दिशेनं चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये आणि धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या एक मात्र कायम. एक धाव आतापर्यंत धावफलकावर लागली आहे. विजयासाठी 69 धावांचा पाठलाग करतोय तो वाडा लायन्स संघ. त्या अनुषंगाने जर पाहायला गेलो तर एकंदरीत या दोन चेंडूंचा खेळ संपल्यानंतर उर्वरित 46 चेंडूंचा खेळ मात्र बाकी राहतोय. अजूनही 68 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय सुनील. इनसाइड आउट चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु दिनेश राऊत मात्र तटस्थ आहे कारण चेंडू निर्धाव हाताळला गेलाय. चेंडू क्रमांक 3 या षटकातला तिसरा चेंडू जो हाताळला गेला त्यावर एकही धाव दिलेली नाहीये. त्या अनुषंगानं पुन्हा एकदा एकच धाव धावफलकावर जमा होते. हसमुख पाटीलला मात्र सिली मिड ऑफ मधून सिली मिड ऑनला तैनात केलं गेलंय. वन्स अगेन गोलंदाज सुनील मात्र सज्ज. आता मात्र चांगला प्रहार. चेंडूवर स्क्वेअर लेगला चेंडू खेळला गेला. डिरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. कव्हर अप दिलं जात आहे आणि एकच धाव मिळेल. एकेरी धावेनं चेंडू क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 2 धावा आतापर्यंत ज्या लागल्यात. अजूनही 67 धावांची गरज असेल विजयासाठी ती वाडा लायन्स संघाला. वाडा लायन्स संघ एक जबरदस्त पारी खेळणारा संघ आहे. निश्चित रूपानं अपयश थोडंसं पदरी जरी आलं असलं तरी सुद्धा एक चांगली लढत, एक चांगलं टेनिस क्रिकेट सातत्यानं वाडा लायन्स संघानं खेळलाय. वन्स अगेन सुनील तयार. 5वा चेंडू जयेश पाटीलनं मात्र चांगला विसावा दिला. चेंडूला यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहे.
चेंडू क्रमांक 5 मात्र जो संपुष्टात आलाय आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. फक्त 2 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात. एकंदरीत 2 धावांचा खेळ झाला आहे. अजूनही 67 धावा ज्या कमवायच्या आहेत. विजयासाठी 67 धावांची गरज असेल ती वाडा लायन्सला. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला लॉफ्ट करून दिला गेलाय. चेंडू जातोय शॉर्ट मिड विकेटला, झेल टिपली जाते. विकेट क्रमांक 1चं पतन. फलंदाज अमोल बाद. आपण टॉस कडे जातोय. 2 संघाच्या खेळाडू माझ्यासोबत जोडलेले आहेत कॉमेंट्री बॉक्स टॉस बॉक्स मध्ये. नक्कीच माझ्यासोबत श्री बालाजी रॉयलचे निखिल बागुल कॅप्टन आहेत. नक्कीच सारंग चॅम्पियन या संघाचे कर्णधार निखिल भोईर माझ्यासोबत जोडलेले आहेत माझ्यासमवेत. बघूया दरम्यान निखिल बागुलकडे मी जातोय. दोन्ही निखिल आहेत. बघूया निखिल बागुल श्री बालाजी रॉयल. तर आपण सामना खेळणारा खूप इम्पॉर्टंट मॅच आपल्याकडे जिंकणं, कारण सुपर 4मध्ये जाण्यासाठी 2 मॅच आपल्याकडे राहिलेले आहेत आणि दोन्ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. आणि समोर निखिल भोईरचा संघ आहे सारंग चॅम्पियन. तर काय म्हणशील? नक्कीच आम्ही आमचा गेम दाखवून जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच निखिल भोईर श्री बालाजी रॉयल एक जबरदस्त बॉलिंग मार्क गोलंदाजी मांडली जाते आणि आपली सुद्धा तेवढीच फाईट देणारी गोलंदाजी मानली जाते. तर हा सामना तुम्हाला सुद्धा महत्त्वाचा राहील, कारण टीट फॉर टॅटची करो या मरोची अवस्था झालेली आहे दोन्ही संघांची. तर काय म्हणशील या मॅचबद्दल? सामना दोन्ही संघांना जिंकणे आवश्यक आहे. आता मॅच खेळूनच बघू. आम्ही तर टफ फाईट देण्याचा प्रयत्न करू. बघू कोण जिंकते. नक्कीच जे आयोजन आपण पाहताय, भव्य आयोजन पाहायला मिळते. प्रेक्षकांची जी साथ लाभते यूट्यूबच्या माध्यमातून, कारण खरं तर 2 वर्ष आपण पाहत होतो आपण यूट्यूब नव्हतं आणि यावर्षी वाडा क्रीडा असोसिएशननं हे क्रिकेट महाराष्ट्राबरोबर अवघ्या जगामध्ये पोहोचवलं 198 देशांमध्ये. तर त्याबद्दल तू काय म्हणशील? यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना वाड्यामध्ये पहिल्यांदाच आली आणि ही संकल्पना वारंवार आता दुहारली जाईल. नेक्स्ट इयर आपण दोन्ही टुर्नामेंट म्हणजे आपण नेक्स्ट इयर WCA कप करणार आहेत आणि WPL ही टुर्नामेंट एक होईल आणि ह्या दोन्ही टुर्नामेंट यूट्यूब लाईव्ह असतील ही मला खात्री आहे. एक नक्कीच नामी संधी, कारण क्रिकेट अजून प्रगतीपथावर पुढल्या वर्षी बघायला WCA ट्रॉफी आणि WPL असा मात्र खेळ रंगणार आहे. दरम्यान निखिल काय म्हणशील बागुल, तू नक्कीच श्रीबालाईच्या रॉयल संघ एक चांगल्या प्रगतीपथावर जाण्याच्या वाटचालीवर बघायला मिळतोय. नक्कीच सर्व प्रेक्षकांकडनं WPLला साथ बघायला मिळते आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज, गिफ्ट हॅम्पर, विवो आणि रिअल अकॅडमी एक चांगल्या पद्धतीने योगदान देते आणि राकेशजी पाटील साहेब एक 3 गिफ्ट हॅम्पर आणि ट्रॉफीज बघायला मिळतात. तर काय म्हणशील? मी सर्वप्रथम बक्षीसदार त्यांचे आभार मानतोय आणि त्यांनी पुढे असेच आम्हाला सहकार्य करावं. नक्कीच नाणेफेकीकडे मी जातोय. टॉस होतोय. बोथ टीम कॅप्टन प्लीज वेलकम. श्री बालाजी रॉयल अँड सारंग चॅम्पियन. हेड इज WPL 2017 and tail is WCA. And head toss winner सारंग चॅम्पियन निखिल भोईर. टॉस आपण जिंकलेला आहे. ही इज टॉस फर्स्ट चूज फिल्डिंग आणि सारंग चॅम्पियन फर्स्ट चूज इज अ फिल्डिंग. नक्कीच फिल्डिंग घेता नक्कीच धावा रोखण्याचा प्रयत्न असेल आणि समोर श्री बालाजी रॉयलची फलंदाजी असेल. तर या 8 षटकांमध्ये कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न, धावांची सरासरी प्रत्येक षटकामध्ये रोखण्याचा प्रयत्न, विकेट काढण्याचा प्रयत्न होईल? बालाजी रॉयल संघाचा बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्याच्यामुळे 60 धावांमध्ये रोखणे त्यांना आवश्यक आहे. नक्कीच 60 धावांमध्ये रोखण्याचं आव्हान ठेवलेले आहे. नक्कीच पॉवर प्लेची 2 षटकं असतील आणि फलंदाजी मानली जातील. नक्कीच कितपर्यंत टार्गेट ठेवलं जाईल या 8 षटकामध्ये निखिल खास करून? 70+ धावांचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक बोथ कॅप्टन टीम श्री बालाजी रॉयल अँड सारंग चॅम्पियन. 70+ टार्गेट मात्र पुढील सामना आपण पाहता. रफ अँड टफ मॅच WPL 2017. वेलकम यूट्यूब लाईव्ह टेलिकास्ट ऑल क्राउड अँड टेरिफिक टॅलेंटेड कन्फेशन अँड टेम्परामेंट इज द मेन पार्ट ऑफ क्रिकेट. बघूया या पुढील सामना. ओव्हर टू निखिल. तर धन्यवाद सूरज. एकंदरीत आपण पाहतायत एक मोठा महासंग्राम पुन्हा एकदा. आता मात्र फळीची वरची कडा घेतली गेली, परंतु हसमुख पाटील जो मात्र यष्टी रक्षकाच्या भूमिकेत आहे. चेंडू त्याच्या बाजूने गेला आणि चेंडू विसावला तो फर्स्ट स्लिपमध्ये. तर जयेश पाटील सातत्यानं चांगलं षटक हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव हाताळलेत. एक स्क्वेअर माऱ्याचा एक चेंडू हाताळला गेला, म्हणजे 4 चेंडू ऑथराईज संपलेत. 5वा चेंडू घेऊन येईल तो दिनेश राऊतसाठी. वन्स अगेन गोलंदाज जयेश पाटील, द मॅन फ्रॉम सरस वर्ल्डचा हा खेळाडू पुन्हा एकदा तयारीत.
आता मात्र जबरदस्त फटका, एक करारा प्रहार, चेंडू जाईल सीमारेखा पार, चौकार येतोय. डीजे मास्टरला एक संधी मिळते या 4 धावाने. तर धन्यवाद डीजे मास्टर. मुलगी वाचवा मुलगी जगवा हे वाडा स्ट्रायकर्स टीमचं एक स्लोगन आहे आणि त्याच अनुषंगानं जो चित्रपट आला होता पोस्टर गर्ल नावाच्या चित्रपटातलं गाणं जे ऐकवत आहेत डीजे मास्टर, हॅट्स ऑफ वन्स अगेन. बेटी धनकी पेटी. जाऊयात पुन्हा एकदा खेळपट्टीवर. दिनेश राऊत इज ऑन फायर. चेंडू जाईल शॉर्ट एक्सा कव्हरच्या डोक्यावरनं, सीमारेखा पार, बॅक टू बॅक 2 चौकार येत आहेत. वन्स अगेन कंटिन्यू डीजे मास्टर. तर धन्यवाद 11 धावा धावफलकावर लागल्यात. एकंदरीत 11 धावांचा खेळ झालाय म्हणजे अजूनही 58 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे चेंडू असतील ते 36-58 धावा कराव्या लागतील त्या फलंदाजी करणाऱ्या वाडा लायन्स संघाला. प्लीज देवा प्रतिष्ठान आणि वाडा लायन्स संघ विना विलंब लावता, एकही क्षण चुकीचा न दौडता आपण षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आणायचं आहे. आज खऱ्या अर्थानं देवा प्रतिष्ठान संघाची पूर्ण संघ नायकाची मदार भूषण सांभाळतोय आणि खऱ्या अर्थानं शिस्तीनं हे सामने कॅरी आउट केले जातात. अगदी जबरदस्त सहकार्य भूषणकडनं, कारण एक पोलीस खात्यात कार्यरत असलेला हा खेळाडू आहे आणि निश्चित रूपानं त्याच्याकडनं मात्र जबरदस्त शिस्त दाखवली जाते. तर पाहूयात वॉर्निंग नंबर 1 येते देवा प्रतिष्ठानसाठी. तर सुरुवात करायची आहे. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आणायचं आहे. यानंतर एक खूप मोठा सामना डोळ्यासमोर येईल. सारंग चॅम्पियन संघ 2 हात करेल तो श्री बालाजी रॉयल संघाशी, म्हणजे अस्तित्वाची लढाई असेल दोन्ही टीमसाठी. सारंग चॅम्पियन्स निखिल भोईरचा संघ असेल आणि निखिल बागुलशी 2 हात करेल श्री बालाजी रॉयल्स या संघाशी. एक मोठी कडवी लढत, एक मोठी रणझुंजार खेळी निश्चित रूपानं पाहायला मिळेल, कारण डू ऑर डाय, जिंकू किंवा मरू अशी अवस्था असणार आहे त्या सामन्यातून. पाहूयात. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज आता मात्र जबरदस्त पद्धतीनं लॉफ्ट करून दिला जाते कार्पेटच्या साह्यानं. वायडिश लॉंग ऑफला हसमुख पाटील चेंडूला उचलतोय, फेकतोय आणि या 1 धाव जी खेळपट्टीवरनं मिळते आणि धावफलकावर या एकेरी धावेनं 12 धावा आत्तापर्यंत धावफलकावर लागल्यात. 12 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 1 विकेट. अमोल याच्या पारीचा अंत झालाय. 12 धावसंख्येवर जर आपण पाहिलं तर 2 या धावसंख्येवर बाद झाला होता अमोल. आणि दिनेश राऊत सातत्यानं चांगली फलंदाजी करतोय, कारण दिनेश राऊत यानं जयेश पाटीलच्या षटकात 2 चौकार मारले आणि एकंदरीत 9 धावा टिपून काढल्या. रिव्हर्स विथ दुधारी तलवार. चेंडूला खेळलं जात आहे फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. एकच धाव मिळेल. धावफलक एका धावेनं जाऊन पोचेल, ते मात्र 13 या धावसंख्येवर. 13 धावा धावफलकावर लागतील. एक धीम्या गतीनं खेळ चालू आहे. अगदी नवीन चेहरे मोहरे दिसत आहेत या सामन्यातून आणि निश्चित रूपानं सुनील मात्र चांगली गोलंदाजी करतोय, कारण 2 चेंडू हाताळून 2 धावा ज्यानं खर्ची केल्यात आणि 13 धावा एकंदरीत जर पाहायला गेलं आपण तर धावफलकावर लागल्यात. वन्स अगेन एक स्ट्रेट ड्राईव्ह फटका पाहायला मिळाला. हसमुख पाटील सरसावलाय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावा मिळत आहेत. एक संधी डीजे मास्टरला मिळते. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल 17. तर निश्चित रूपानं या चौकारनं 17 धावा धावफलकावर आल्यात. वन्स अगेन गोलंदाज तयार. अक्रॉस द बॅट जयेश पाटील मात्र कलेक्ट करतोय चेंडूला. निर्धाव सांगता होती, कारण कोऑर्डिनेशन इन बिटवीन बॉलर अँड विकेट कीपर इज द बेस्ट. एक चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळतंय. 2 म्हणजेच यष्टीरक्षक आणि गोलंदाजांमधला ताळमेळ परफेक्ट पाहायला मिळतोय. वन्स अगेन गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटनं मारा करेल. आता मात्र वन्स अगेन जबरदस्त चेंडू, अप्रतिम सुरेख डिलिव्हरी जी हाताळली जाते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत गोलंदाज सुनील कडनं आणि धावफलकावर धावा लागतात. त्या स्थिरावलेली धावसंख्या 17. विजयासाठी अजून 52 धावांची गरज असेल आणि एकंदरीत शेवटचा चेंडू या षटकातला हाताळायचा बाकी असेल. गोलंदाज सुनील मात्र तयार. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या हातावरनं प्रहार केला जातोय. कार्पेटच्या साह्यानं चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय आणि 1 धाव पळून काढल्यानंतर धावफलकावर
या एका धावेच्या साथीनं षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. दोन्ही संघ मला नोंद घ्यायची आहे. 18 धावा धावफलकावर लागल्यात. 18 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी अजूनही 51 धावांची गरज असेल. येणारे 30 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल विजयासाठी, ती मात्र वाडा लायन्स संघाला. जाऊयात पुन्हा एकदा आमचे डीजे जॉकींकडे आणि पुन्हा वापस येऊयात चौथ्या षटकासाठी. तर धन्यवाद. निश्चित रूपाने जर पाहायला गेलो, जो सायरन आपण ऐकला, लाल बत्ती लाल दिवा, आज मात्र उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतात पूर्ण लाल दिवा बंद आजपासून केला गेलाय. तर जाऊयात पुन्हा एकदा खेळपट्टीवर. धावफलकावर जी स्थिरावलेली धावसंख्या 18 आणि विजयासाठी 51 धावांची गरज असेल. 5 षटकं असतील म्हणजे प्रत्येक षटकागणिक 10.0033च्या सरासरीनं ज्या धावा कमवाव्या लागतील त्या दोन्ही फलंदाजांना, म्हणजे प्रति षटक 10 धावा तरी ठोकाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन तयार. पुन्हा एकदा सामना करेल फलंदाजी मार्कवर तो मनीष. पाहूयात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आल्या प्रहार. चेंडू जातोय भेदून सीमारेखा पार. एक ब्रँडेड फटका, षटकार. तर धन्यवाद. या षटकारानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते सरळ 24 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात या षटकारानं. आता मात्र गगनभेदी फटका. चेंडू सेल्फ फॉलो थ्रू मध्ये टिपण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र सोडला. सहज साधा सोपा झेल सोडला जातोय. वारंवार क्षेत्ररक्षण किती वीक आहे हे दाखवून दिलं जात आहे. तर निश्चित रूपाने या एकेरी धावेनं 25 धावा धावफलकावर लागल्यात. आणि उन्हाच्या तडाख्यात निश्चित रूपानं सूर्य डोळ्यावर येत असावा आणि त्याच अनुषंगानं हा झेल मात्र सुटला असावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोशन मात्र तयारी दाखवतोय. फलंदाजीसाठी दिनेश राऊत मात्र तग धरून बसलाय. कारण दिनेश राऊत जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहील ती देवा प्रतिष्ठानसाठी. वन्स अगेन रोशन तयार. पंचांच्या उजव्या हातावरनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं खडे खडे प्रहार करण्याच्या नादात चेंडून आता एक गगनचुंबी फटका. वन्स अगेन झेल मात्र सुटलाय. बॅक टू बॅक 2 झेल सोडले गेलेत आणि 26 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात. अजूनही विजयासाठी 43 धावांची गरज असेल. 43 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 27 डिलिव्हरीज. 27 चेंडू असतील एकंदरीत. पुन्हा एकदा सज्ज होतं गोलंदाज रोशन. पंचांच्या उजव्या हातावरनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं आता मात्र खडे खडे प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु निर्धाव चेंडू. ज्या चेंडूला फ्लाईट दिली गेली गुडलेन स्पॉटवरनं चेंडूला हाताळलं गेलं. चेंडू क्रमांक 4 ज्याची खेळी संपुष्टात आली आहे. या 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एक पहिल्या चेंडूवर प्रहार, त्यानंतर 2 झेल सोडल्या गेल्या, 2 सिंगल धावा आल्यात. म्हणजे एकंदरीत 26 धावा ज्या धावफलकावर लागल्यात. वन्स अगेन गोलंदाज रोशन मात्र तयार सज्ज होतोय. पंचांच्या उजव्या हातावरनं एक खडे खडे प्रहार करण्याच्या नादात पुन्हा एकदा चेंडूनं हवाई सफर केली आहे. नो मॅन लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. कुठल्याच प्रकारचं क्षेत्ररक्षक नसलेल्या या क्षेत्रात चेंडू पडलाय आणि धावफलकावर 27 धावा 27 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र विजयासाठी 42 धावांची गरज असेल. दिनेश राऊत आणि त्याला साथ दिली जाते फलंदाज मनीषकडनं. 42 धावा ठोकाव्या लागतील वाडा लायन्स संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. निश्चित रूपानं दिनेश राऊतसाठी एक नामी संधी असेल, कारण कैलास तरे जे वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व आहेत. 3 षटकार आणि 500 रुपये. आता मात्र सन्मान पुन्हा एकदा सिली मिड ऑफ मधून चेंडू ट्रॅव्हल झाला आहे डीप लॉंग ऑफला. 1 धाव मिळाली आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोचलं ते मात्र 28 या धावसंख्येवर. 28 रन्स ऑन बोर्ड. तर जर पाहायला गेलो षटक क्रमांक 4 समाप्ती झाल्या. 28 धावा लागल्यात. 41 धावांची गरज असेल विजयासाठी अजूनही, ती मात्र 4 षटकांच्या खेळामध्ये. 4 षटकं जी हाताळायची आहेत. या 4 षटकांमध्ये
पुन्हा एकदा 10.033च्या सरासरीनं तुम्हाला 41 धावा कमवाव्या लागतील. तर सुरुवात करायची आहे. विनाविलंब षटक क्रमांक 5. ड्रिंक ब्रेक्स दिले जात नाहीयेत. पाण्याची व्यवस्था खेळाडूंसाठी करायची आहे. तर आपण पाहतायत एक मोठा महासंग्राम, एक क्रिकेटचा मोठा महोत्सव. वाडा प्रीमियर लीग 2017 सीझन 3 एक जबरदस्त पर्व. आणि या सगळ्याचं श्रेय जात आहे ते वाडा प्रीमियर लीग 2017चं सगळं श्रेय वाडा क्रिकेट असोसिएशनच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला. कारण देखणा सोहळा पार पाडला जातोय त्या अनुषंगानं आपण अंतिम सत्रात सरकतोय. आणि या अंतिम सत्रात अंतिम दिवसांमध्ये हे जे क्रिकेटचं विश्व आहे हे क्रिकेटचं विश्व चित्तथरारक प्रदर्शन करणार. कारण जे संघ सातत्यानं विजयी झालेत त्यांच्या छातीत आता मात्र धडकी भरायला सुरुवात होणार. कारण शेवटच्या सत्रात काय होईल हे भाकीत वर्तवणं खूप कठीण असेल. जो खेळाडू कन्सिस्टन्सी दाखवेल तो खेळाडू या स्पर्धेत टिकून राहील. जो संघ कन्सिस्टन्सी दाखवेल तो संघ या स्पर्धेत टिकून राहील. घाई करायची आहे. निश्चित रूपानं फक्त 3 मिनिटांचा तुम्हाला अवधी दिला जाईल. तर पाहूयात गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज. 5वं षटक हाताळेल. आणि जर पाहायला गेलो आपण एक जबरदस्त मोठा सामना, देवा प्रतिष्ठान आणि वाडा लायन्स या दोन संघांदरम्यानची एक मोठी लढत. ही अस्तित्वाची झुंज चालू आहे. आणि निश्चित रूपानं जर पाहायला गेलो दोन्ही संघ मात्र अप्रतिम कारकीर्द. कारण प्रेक्षकांची एक चांगला प्रयत्न, प्रेक्षकांनी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी सगळ्या प्रेक्षकांचं मी निखिल वाकळे या मायक्रोफोनवरून पुन्हा एकदा कौतुक करतोय. गोलंदाजी मार्कवर जयेश पाटील जो तयार होतोय. 5वं षटक हाताळेल दिनेश राऊत आणि त्याला साथ दिली जाते ती फलंदाज मनीषकडनं. आता मात्र दिनेश राऊत सज्ज होतोय पुन्हा एकदा. डावखुरी आताचा फलंदाज आहे परंतु वाऱ्याचा ओघ वाढलाय आणि वाऱ्याचा ओघ वाढल्यानं फलंदाजाच्या विरुद्ध दिशा मात्र वाऱ्याची तैनात झाली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर टू वाईडिश लॉंग ऑफ हे झोन मात्र ताकदीने खेळू शकतो किंवा बॅकवर्ड फर्स्ट स्लिपपासनं ते पॉईंटपर्यंत या झोनमध्ये जर चेंडूला खेळलं गेलं तर निश्चित रूपानं एक चांगला प्रयत्न दिनेश राऊतकडनं होऊ शकतो. जयेश पाटील खूप हुशार गोलंदाज आहे. जयेश पाटील सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट खेळाय. वन्स अगेन जयेश पाटील सज्ज. पहिला चेंडू हाताळेल पंचांच्या डाव्या बाजूनं. पॅडल स्वीप चेंडूला हाताळलं गेलंय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि 2 धावा ज्या मिळत आहेत. चौकार आलाय. 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल एकंदरीत 32 या धावसंख्येवर. 32 धावा धावफलकावर लागतील. षटकातला पुढचा चेंडू असेल. जयेश पाटील सज्ज होतोय पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूनं. गोलंदाजी मार्कवर रिव्हर्स स्वीप परफेक्ट एकदम जबरदस्त फटका. चेंडू जाईल षटकार. 6 धावांसाठी झेल टिपला जातोय. टी शर्टचा धन्यवाद. टी शर्टचा मानकरी ठरलाय तो ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी जे विशाल ठाकरे सर आणि शशांक ठाकरे सर यांच्याकडनं टी शर्ट्स दिले जातील. रिअल अकॅडमी ब्रँड पार्टनर. झेल टिपला जातोय तो षटकाराच्या बाहेर एका खेळाडूकडनं एका प्रेक्षकाकडनं. आणि निश्चित रूपानं ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी यांच्याकडनं एक जर्सी दिली जाईल. जयेश पाटील आर अश्विनच्या स्टाईलनं अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि एक निर्धाव चेंडू क्रमांक 3 निर्धाव हाताळला गेलाय. वन्स अगेन जयेश पाटील तयार. रिव्हर्स स्वीप वन्स अगेन जबरदस्त फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. चौकार येतोय. 4 धावा मिळतील. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचेल ते एकंदरीत 42 धावा 42 धावा धावफलकावर लागतायत. विकेट क्रमांक 1 जो माघारी परतलाय. तर टी शर्ट्स दिला जातोय सन्माननीय अमोलजी पाटील साहेबांकडनं. ज्या प्रेक्षकांना झेल पकडला ब्रँड पार्टनर रिअल अकॅडमी वाडा शशांक ठाकरे विशाल ठाकरे यांच्याकडनं जे ब्रँड पार्टनर जे आपले या वाडा प्रीमियर लीग 2017चे रिअल अकॅडमी एक विश्वासाचं ठिकाण आहे. वन्स अगेन गोलंदाज जयेश पाटील तयार.
आता मात्र अप्रतिम चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज दिनेश राऊतच्या पारीचा अंत. डीजे मास्टर 42 धावसंख्येवर विकेट क्रमांक 2चं पतन. दिनेश राऊत परतलाय. तर धन्यवाद डीजे मास्टर. दिनेश मात्र बाद झाला. तो 18 चेंडूत 26 धावांची एक बहारदार खेळी एका षटकाराच्या आणि 3 चौकाराच्या मदतीनं 42 धावसंख्येवर जो परतलाय. तंबूचा रस्ता ज्यानं पकडलाय आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी फलंदाजी मार्कवर जो अल्टरनेट फलंदाज आलाय तो निलेश बॅटिंग मार्कवर असेल. पाहूयात सामना करेल. येणाऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूचा जे 6वं षटक प्रगतीपथावर येईल. अप्रतिम चेंडू. रोशन याच्या भात्यातनं चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये चेंडू ट्रॅप झालाय आणि क्षेत्ररक्षण मात्र झालंय. तिथपर्यंत 2 धावा अगदी सहज गतीनं पळून काढल्यात आणि या 2 धावांनी धावफलक मात्र ओपन झालंय. पुन्हा एकदा 44 धावा धावफलकावर लागतायत. 42 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा आतापर्यंत धावफलकावर ज्या आल्यात. एकंदरीत जर पाहायला गेलो 25 धावांची गरज असेल विजयासाठी. येणारे चेंडू असतील ते 17 चेंडू. विजयासाठी 25 धावांची गरज असेल. देवा प्रतिष्ठान संघ 2 हात करतोय. वाडा लायन्स संघासाठी एक नामी संधी असेल. एक करारा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण केलंय. भूषण फेक करतोय. तोपर्यंत एकच धाव येईल. जबरदस्त थ्रो. अप्रतिम क्षेत्ररक्षण. या एकेरी धावेनं धावफलक वधारेल. जाऊन पोहोचेल ते 45 या धावसंख्येवर. 45 रन्स आतापर्यंत ज्या धावफलकावर लागल्यात विजयासाठी जर पाहायला गेलो आपण तर अजूनही 24 धावांची गरज असेल. येणारे 16 चेंडू असतील. 24 धावा ठोकायच्या आहेत. क्षेत्ररक्षण मात्र सातत्यानं बदललं जात आहे. वायडिश मिड विकेटला आता मात्र एक खेळाडूला तैनात केलं गेलंय कारण डावखुऱ्या हाताचा फलंदाज निलेश मात्र आलाय आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा जो झोन आहे त्या झोनमध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये एका खेळाडूला तैनात केलं जात आहे. वन्स अगेन सिली मिडॉनला एक खेळाडू ज्याला ठेवण्यात आलं आहे परंतु तोच खेळाडू पुन्हा एकदा सरकवला जातोय. तो वायडिश लॉंग ऑनला आणि एक खेळाडू मिड लॉंग ऑनला तैनात केला गेला आहे. एक वायडिश लॉंग ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन्स अगेन गोलंदाज रोशन तयार आणि आता मात्र अंदाधुंद पद्धतीनं पुन्हा एकदा फळी आणि चेंडू यामधला ताळमेळ चुकतोय आणि जी एकही धाव या चेंडूवर येणार नाहीये त्यात शंका नाहीये. 45 धावांवर जे धावफलक स्थिरावलेल्या अवस्थेत आहे. विजयासाठी 24 धावांची गरज आहे. 24 रन्स रिक्वायर्ड टू विन इन रिमेनिंग 15 डिलिव्हरीज. 15 चेंडू असतील शेवटचे. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज रोशन तयार. पंचांच्या उजव्या हातावरनं जबरदस्त प्रहार केला जातो. एक ब्रँडेड फटका. सबसे बडा हिट आर पार. षटकार. 6 धावा येतील. डीजे मास्टरला संधी मिळेल धावफलकावर. तर धन्यवाद डीजे मास्टर. या षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलं 51. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. वाडा लायन्स संघासाठी 51 धावा धावफलकावर लागल्यात. विजयासाठी जर पाहायला गेलो अजून 18 धावांची गरज असेल. 18 धावा एकंदरीत विजयासाठी कमवाव्या लागतील. त्या फलंदाज दोन्ही फलंदाजांना निलेश आणि त्याला साथ देणारा मोनिशला वन्स अगेन तयार होतोय. गोलंदाज रोशन सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर निश्चित रूपाने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सातत्यानं चेंडूला हाताळलाय तो गोलंदाज रोशन. पुन्हा एकदा कादिवली गाव किंवा ब्लॅक स्क्रीन एंड कडनं मारायला सुरुवात करतोय गोलंदाज रोशन पंचांच्या उजव्या हातावरनं आणि पुन्हा एकदा प्रहार करण्याच्या नादात फळीची एक वरची कडा घेतली आणि चेंडू उसळलाय. झेल टिपली जाते जयेश पाटील कडनं. पारीचा अंत होतोय. फलंदाज निलेश मात्र परतलाय. विकेट क्रमांक 3चं पतन. जर धावसंख्या पाहिली तर 51 धावांवर स्थिर धावसंख्या. 18 धावांची मात्र गरज असताना विकेट क्रमांक 3 परतलाय. डीजे मास्टर. धन्यवाद. धावफलकावर चेंडू टाकून झालेत 5. शेवटच्या एक चेंडूची गरज एक शेवटचा चेंडू हाताळायचा मात्र बाकी असेल. एक चेंडू बाकी राहतोय आणि असं असताना फलंदाजीसाठी बॅटिंग मार्कवर आलाय तो राजा.
तर पाहूयात राजेश फलंदाजी मार्कवर साथ दिली जाईल नॉन स्ट्रायकर एंडकडनं. आणि फलंदाजीसाठी मनीष मात्र सातत्यानं मनीष चांगला प्रयत्न करतो. एक जुजबी झुंज एक कौशल्यात्मक लढाई देण्याचा सातत्यानं मनीषकडनं प्रयत्न होतोय. सगळ्यांना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोशन तयार पंचांच्या उजव्या हातावरनं लेफ्ट आर्म ओव्हर. आता मात्र चेंडूनं फळीची एज घेतले. चेंडू सरसावलाय फर्स्ट स्लिपमध्ये आणि पहिली धाव जी तेजीनं घेतली जाते. या एकेरी धावेनं षटक क्रमांक 6 ज्याचं पतन झालंय आणि धावफलकावर स्थिरावलेली धावसंख्या मात्र वधारते. ती जाऊन पोहोचते 52 या धावसंख्येवर. 52 रन्स ऑन बोर्ड. 17 धावांची गरज असेल. 12 चेंडू 17 धावांची गरज. यानंतर मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय ठाकरे सरांना. धन्यवाद. तर आपण पाहतोय अतिशय चांगला थरार पाहतोय WPLचा. आणि आता हा एकंदरीचा 7वा दिवस या लीग आपण पाहतो. अजून पुढचे 2 दिवस बाकी आहेत आणि खऱ्या अर्थाने परवाचा दिवस हा इथल्या स्पर्धेचा धुमाकूळ घालणार असणार आहे. कारण सगळी रंग फुगले जातील ते शेवटच्या दिवशी. कारण जे संघ टॉपर राहिले तर या स्पर्धेमध्ये त्या टॉपर संघांमधले सामने असणार आहेत अंतिम दिवशी. तर सुरुवात होते मात्र अंतिम षटकाला. एकंदरीत सामना जिंकण्यासाठी जे लक्ष ठेवलं होतं त्या लक्ष्याचा पाठलाग सध्या चालतोय मैदानातून. तर 17 धावांची आवश्यकता आहे. षटकामधून सुरुवात होताना पहिला चेंडू आणि चेंडू स्टिअर केला गेला शॉर्ट थर्ड मॅनच्या बाजूने. तिकडे फलंदाजांना चेंडू मात्र वर एक धाव येते चेंडू कीप केल्यापर्यंत. तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावर ती 53-53. तर एका मध्यंतरात आपण पाहतो आजच्या दिवसातला दुपारच्या बरोबर 3 वाजायला 5 मिनिटं कमी आहेत. म्हणजे दुपारचा हा वेळ झाला होता. बरेच आपले जे खेळाडू आहेत त्यांनी उपहार हरकून घेतला. अजून काही यांना शिल्लक राहतोय त्यांचा उपहार बाकी. मात्र दरम्यान षटकामधून पुढचा चेंडू आणि 5 पहिल्या चेंडूवर मात्र नक्कीच हल्ला गेला सरळ निघतो तो विवो षटकार. उत्तुंग षटकार ठोकला गेला होता सामन्यामधून या षटकामध्ये. आणि त्याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ती 59. 3 फलंदाज बाद झाले आहेत सामन्यामधून आतापर्यंत. 10 धावांची आवश्यकता राहते. तर अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी राहतोय षटकामध्ये. तो वाडा लायन्स संघाला सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू 10 धावा हे कॅल्क्युलेशन आहे सामन्यामधून. तर गोलंदाज वैभव षटकामधून पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा करारी फटका. अगदी खाली क्षेत्रामध्ये चेंडू फटकावला गेला. तिथे क्षेत्ररक्षक यतीश थोडेसे मागे आहेत. त्याचा फायदा घेताना मात्र फलंदाजांनी दुसरी धाव देखील मिळवलेली आणि 2 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा करतायत. अशा प्रकारे धावसंख्या जाऊन पडले 61-61. आता मात्र 8 धावा म्हणजे 3 चेंडूवर. सॉरी 9 चेंडू बाकी राहतात या षटकात. नुकताच आपण 3 चेंडू पाहिला. अजून एक षटकाचा खेळ पुढे बाकी राहतोय. तर या दरम्यान 9 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या षटकातून पुढचा चेंडू आणि एका चांगला चेंडू हाताळला गेला. यावेळी म्हणायला गेला एक चांगल्यापैकी शांतता आहे. थोडीशी वातावरण आपण पाहतोय एक शांत वातावरण आणि एका चांगला खेळ सुद्धा चाललेला या 2 संघांमधला. तर वैभव पाहतो आपण त्यांना यंदा प्रथमच संधी मिळाली या लीगमध्ये. युवा खेळाडूंना खूप भरणा मिळाला आहे यंदाच्या वर्षात या लीगमध्ये खेळताना आणि याचा फायदा अनेक युवा खेळाडूंनी घेतलेला. मात्र हा पुढचा चेंडू अगदी कटर टाकला होता. थोडासा नक्कीच शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टाकला गेला होता आणि सरळ निघतोय पाठीमागे. तर धाव रोखली गेली फलकावर थांबवली गेली. ती 61-61. अजूनही 8 धावा म्हणजे सामन्यामध्ये. एकंदरीत 7 चेंडूचा खेळ बाकी राहतोय या षटकामधला अंतिम चेंडू. त्यानंतर एक षटकाचा खेळ बाकी राहतोय 8व्या षटकाचा आणि षटकामधून वैभव टाकतील अंतिम चेंडू. राजेश मात्र चांगला हिट करता येते चेंडूला. कार्पेट चेंडू निघालाय तो ऑन साईडला भरत स्वतः संघ नायक चेंडूवर येत होते. मात्र चेंडू अडवण्यामध्ये थोडंसं चूक झाली आणि चेंडू पाठीमागून बॅकअप होते तोपर्यंत. मात्र इथे षटक संपलेलं आणि त्याचबरोबर या 2 धावा घेतल्या गेल्या अंतिम चेंडूवर. संघाची धावसंख्या सरकली होती फलकावर 63-63. आता मात्र 7 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. तर सामन्यात रंगत अजूनही टिकून आहे. लक्ष प्रत्येक चेंडूला 1 धाव्याप्रमाणे 6 चेंडू आणि 6 धावा.
तर यानंतर खऱ्या अर्थाने एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो बालाजी रॉयल वर्सेस सारंग चॅम्पियन या दोन दिग्गज संघांमधला सामना आहे. आणि खऱ्या अर्थाने या सामन्यातली लढत प्रेक्षकांना देखील नक्कीच आनंद देणारी असेल. तर सर्वांना आता उत्सुकता लागलेली पुढच्या सामन्याची, कारण हा सामना आता संपण्यासाठी केवळ एका षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. तर दोन्ही संघांनी पुढच्या तयार राहिला पाहिजे. सारंग चॅम्पियन तसंच बालाजी रॉयल संघाने लगेच तयार राहिला पाहिजे, बी अलर्ट राहिला पाहिजे. अजून आपल्या नंतर 2 सामने खेळायचे आहेत आजच्या या दिवसामधून. बरोबर दुपारचे 3 वाजलेत आणि त्यानंतर जो काही वेळ असेल त्या वेळामध्ये 2 सामने संपले पाहिजेत आजचे. तर यतीश अंतिम षटकाला सुरुवात करतात. या षटकातून पहिलाचा चेंडू आणि हा सुपर चेंडू बनवला गेला, प्रतिम चेंडू हाताळला गेला. तर 5 चेंडूमध्ये आता 6 धावांची आवश्यकता. एक चेंडू आता कमी झालाय फलकावर जो खेळण्यासाठी चौथा सुरुवात करताना. आणि आता मात्र अंतिम षटकाचा आपण खेळ पाहतोय. यतीश राऊत यतीश यांनी जी सुरुवात केली ती षटकामध्ये, या षटकातून पुढचा चेंडू सामना करतायत फलंदाज. आणि पायात पडलेल्या चेंडूवर नक्की हिट केला जातोय. लगेच चांगल्यापैकी चेंडू पटकवला गेला आणि सामना देखील संपवून टाकला. अगदी जावेद मेहता स्टाईलला चेंडू षटकार टोकला गेला. आणि अशा प्रकारे धावसंख्या जी करायची होती ती मात्र पूर्ण झालेला. 69 धावा फलकावर लावल्या आणि वाडा संघाने शानदार या सामन्यात विजय संपादन केला. तर अशा प्रकारे सामना देखील संपलेला. आणि आमचे अमोल तिवारी खरोखर सकाळपासून कंटिन्यू लेखणी करत आहेत, त्यांना आता मी विश्रांती देऊ इच्छितो. तर आमचे जे आयोजक आहेत या वाडा क्रिकेट असोसिएशनचे, त्यांना सुद्धा विनंती असेल की त्यांनी या आपल्या सहकार्याला आता एका सामन्यासाठी विश्रांती द्यावी. त्यांचं आता उपहारासाठी जातील. तत्पूर्वी त्यांना एक सामन्यासाठी विश्रांती असेल, साधारणतः 1 घंटा. तर त्यासाठीच एक चांगला स्कोर इथे पाठवायचा कृपया.